मिरजेत 24 कोटी तर 45 गावात 109 कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन केले। तर महायुतीमार्फतच निवडणुका लढवल्या जाणार, पण अद्याप जागा वाटप ठरलं नाही। आमदार सुरेश खाडे। मिरज शहरातील 7 प्रभागांमध्ये 45 कोटी रुपये तर मिरज विधानसभा मतदारसंघातील 45 गावांमध्ये 109 कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन आतापर्यंत करण्यात आले आहे, अशी माहिती आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी दिली। मिरजमध्ये आमदार खाडे हे प्रसार माध्यमांशी बोलत होते। दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या महायुतीमार्फत लढवल्या जाणार आहेत। सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील कोणत्याही जागा ठरल्या नाहीत। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे तिघे ठरवतील। तो निर्णय आमच्याकडे आला की काम करू। तिन्ही पक्षाचे वरिष्ठ याबाबत जो निर्णय देतील त्यानुसार निवडणुका लढवल्या जाणार आहेत, अशी माहिती आमदार सुरेश खाडे यांनी यावेळी दिली। मिरज शहरातील विकास कामांचे उद्घाटन रविवार दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजीपासून सुरुवात करून मिरज शहरातील प्रभाग क्रमांक 2, 3, 4, 5, 6, 7 तसेच 20 या प्रभागातील सकाळ सत्रामध्ये उद्घाटन संपन्न झाले। या 7 प्रभागात एकूण 24 कोटी 69 लाख 7 हजार इतका निधी सन 2024-25 या आर्थिक वर्षात विकास कामे करण्यात आली आहेत। तसेच सन 2025-26 या आर्थिक वर्षात मिरज शहरातील प्रभाग निहाय एकूण 10 कोटी 50 लाख रुपयांचा निधी प्रस्तावित असून सदरील कामे लवकरच मंजुरी मिळेल, असेही आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी सांगितलं। मिरज ग्रामीण भागातील गावनिहाय विकास कामांचे उद्घाटन रविवार दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजीपासून सायंकाळ सत्रात संपन्न झाले। 45 गावामध्ये एकूण 109 कोटी 29 लाख 99 हजार इतका निधी सन 2024-25 या आर्थिक वर्षात विकास कामे करण्यात आली असून तसेच सन 2025-26 या आर्थिक वर्षात ग्रामीण भागात गावनिहाय एकूण 27 कोटी 77 लाख रुपयांचा निधी विकास कामे प्रस्तावित आहेत, असेही म्हणाले। प्रेस घ्यावी, सगळ्या पत्रकारांच्या माध्यमातून जनतेला माहिती व्हावी, ह्या दृष्टिकोनातून आज आपण इथं प्रेस आयोजित केलेली आहे। सगळे पत्रकार इथं उपस्थित राहिलेले, त्यांचं पहिलं मी धन्यवाद देतो, आभार मानतो। आज आपण शहर आणि ग्रामीण ह्याची जी मागल्या मार्च ते ह्या मार्चपर्यंत जेवढे डीपीडीसी असेल, बाकी सगळ्या हेडमधून जी कामं आपल्याला मंजूर झाली त्याची उद्घाटन करायचा एक प्लॅन तयार केला आम्ही, आणि तो प्लॅन तयार करून आम्ही सकाळी शहर, संध्याकाळी ग्रामीण अशा पद्धतीनं कव्हर करत आम्ही काल त्याची सांगता केली। काल शेवटचा सलगडचा दिवस झाला। त्यामध्ये जवळजवळ 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 20 ह्या वॉर्डमध्ये जवळजवळ 24 कोटी 69 लाख 7 हजारच्या अमाऊंटचे आपण उद्घाटन केली म्हणून फक्त आश्वासन दिले असं नाहीये, पैसे देऊन नारळ फोडून सगळं करून काम चालू केले आम्ही। त्यामुळं भरवसा लोकांचा उडलाय, सांगतो, करतो, बघतो, पण आपण पैसे घेऊन नारळ फोडून आपण कामं चालू केली, हे एक महत्वाचा भाग आहे। त्यामध्ये ग्रामीण भागात जर बघितलं तर आपण जवळजवळ 45 गावामध्ये आम्ही उद्घाटन केली। सगळी जी कामं मंजूर आहेत, ज्याचे टेंडर झाले, ज्याचे कॉन्ट्रॅक्ट फायनल आहेत, अशांची कामं आम्ही 109 कोटी 29 लाख 99 हजार एवढ्या रकमेची कामं आम्ही काल अखेर तिथं उद्घाटन केली। आणि ही कामं करत असताना निश्चितच काय प्रस्तावित कामं भरपूर आहेत। 27, 30, 40 कोटीची ग्रामीणची आहेत, 25-30 कोटीची शहराची आहेत। प्रस्तावित कामं त्या आता मंजुरीला पण टाकलेली आहेत, त्यामुळे ती प्रस्तावित कामं आपल्याला मंजूर होतील। तर ह्या दृष्टिकोनातून हे 1 महिन्याचा कालावधी, 1 महिन्याचा प्रोग्राम आम्ही आखला उद्घाटनचा, आणि ती उद्घाटन संपन्न झाली। गावामध्ये जी कामं होत आहेत त्याच्याबद्दल खूप जनता समाधानी आहे, आनंदी आहे। ज्याच्या घरासमोर रस्ता गेला, ज्याच्या शेताला रस्ता गेला, ज्याच्या गावातून मेन बाजारपेठचा रस्ता गेला, त्यामुळे जनता खुश आहे, आनंदी आहे, धन्यवाद देते।